नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर महाराष्ट्रात सध्या एकच गोष्टीचं वारे वाहत आहे आणि तीच गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. जी नवीन योजना आणलेली आहे त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर, ते आपण बघूया. बदल पाहिला आहे. सदर योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. जो की पहिले फक्त 15 दिवसाचा अवधी दिलेला होता. आता 2 महिन्यापर्यंत करता आलेला आहे. त्यामुळे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही आणि घाबरायची गरज नाही किंवा लाईन किंवा रांगा लावायची गरज नाही आहे. सगळ्यांचं एकदम पद्धतशीरपणे होणार आहे नोंदणी. त्यामुळे कोणी घाबरायचं नाही, गर्दी करायची नाही. खूप वेळ आहे, अजून खूप दिवस आहे. दुसरा बदल त्याच्यात असा आहे की लाभार्थी महिलेला दिलेल्या मुदती म्हणजेच 31 जुलै 2024 ते 31 ऑगस्ट 2024 कधीही अर्ज करत असेल तर या महिलेला 1 जुलैपासूनच लाभासाठी ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजे हा जो अवधी दिलेला आहे 2 महिन्याचा, त्याच्यामध्ये पहिला महिना जरी तुमचा निघून गेला, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट जमा झाले आणि तुम्ही याच्यामध्ये नोंदणी केली, पण ही योजना जी आलेली आहे 1 जुलैपासून, तर त्याचा सर्वांना लाभ किंवा पैसे 1 जुलैपासूनच, जुलै महिन्याचे पण भेटणार आहे. म्हणजे 1 जुलैपासूनच होणार आहे. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नाही आहे. 2 महिन्यात कधी जरी नोंदणी झाली तर काही प्रॉब्लेम नाही. आणि तिसरा बदल असा करण्यात आलेला आहे की पूर्वी या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले होते. म्हणजे डोमेसाईल आता ठीक आहे, जे नवीन 20-30 वर्षाच्या ज्या महिला असतील, मुली असतील, त्यांचे तर डोमेसाईल काढलेले असेलच, तो काही विषय नाही. पण जे 50-60 वर्षाच्या ज्या महिला आहे, त्यांचं डोमेसाईलचं अजिबात नव्हतं किंवा त्यांना आता प्रश्न पडला होता डोमेसाईल कसं काढायचं, काय करायचं, तर त्याचा बी आता त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे त्याच्यात डोमेसाईल जरी नसलं तर तुम्हाला 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड पाहिजे. बरं ठीक आहे, राशन कार्ड जरी नसलं तरी मतदान ओळखपत्र हे तर प्रत्येकाकडेच आहे. मतदान ओळखपत्र आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला एकदम सोप्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने आता हे डॉक्युमेंट जमा करण्यास लावलेले आणि हे प्रत्येकाकडे आहेच आहे. त्याच्यामुळं हे चांगला बदल महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. त्याच्यातला चौथा बदल आहे, सदर योजनेत पूर्वी 5 एकर शेतीची अट टाकण्यात आलेली होती, तीसुद्धा आता वगळलेली. शेती कितीही असली तर चालेल, त्या घरातील महिलेला याचा लाभ घेता येणार आहे. आणि पाचवा बदल असा आहे की पूर्वी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष ठेवण्यात आलेली होती. ती वयोमर्यादा वाढून आता 5 वर्ष वाढवली आहे, त्याच्यात म्हणजे 65 करण्यात आलेली आहे. हा पण एक अतिशय चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आणि 6वा बदल असा आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात रहिवासी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल, अशा बाबतीत त्यांच्या पत्नीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र यापैकी एक ग्राह्य धरण्यात येईल. समजा एखादी महिला आहे, तिने महाराष्ट्रातल्या एखाद्या मुलासोबत लग्न केलं, पण तिचे डॉक्युमेंट पूर्वीचे सगळे तिकडचे आहे. मग नवऱ्याचे डॉक्युमेंट ग्राह्य धरून तिला पण या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही एक अतिशय महत्त्वाची सूट त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि 7वा बदल असा केलेला आहे, ज्या लाभार्थी महिलेकडे 2.5 लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल किंवा कुटुंबाकडे पिवळे किंवा राशन कार्ड केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल, त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न, पण पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे, अशा महिलांनासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे. तर ह्या सगळ्या बदलांचा विचार करता महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण बदल केलेले आहे आणि त्यांनी ठरवलेलंच आहे की महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला याचा लाभ द्यायचा आहे. त्याच्यामुळं अटी आणि शर्ती एकदम कमी प्रमाणात केलेल्या आहे आणि अशाच अजून 2 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये अजून प्रकारे अटी आणि शर्ती सोप्या पद्धतीने होणार आहे आणि सगळ्यांची नोंदणी महाराष्ट्र शासन करून घेईलच. अजूनही काही अटी आहे, याच्यामध्ये सूट देण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे कोणी घाबरायचं नाही आहे, सगळ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. जय महाराष्ट्र.